नमस्ते. नमस्ते भगवान खारतुडे बोलतोय, इंदापूरचा उपोषण करता. नमस्ते नमस्ते. बोला की भगवानराव. साहेब, विषय असा आहे की मॅडमनी 1 तारखेला सांगितलं होतं की इंदापूरला पाणी सोडा म्हणून. आता निघाले खाली, काढले खाली पाणी. नाही नाही, तुम्ही 2 दिवस तिकडे पाणी का ठेवलं असं, म्हणजे मला हे म्हणायचंय. अहो शिरसाई आणि जाणायची योजना आहेत ना, त्यांना ठेवलं होतं पाणी. अहो पण जाणारी शिरसायला आवडतं ना, आपल्या ह्याच्यामध्ये यायचंच नाही ना. राखीव पाणी साठा कुठे त्यांना दवा, त्यांचा फिक्स असा. जसा इंदापूरला राखीव पाणी साठा आहे, दौंडला राखीव पाणी साठा आहे, जाणारी शिरसायला कुठे पाणी साठा राखीव आहे या? आहे ते प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये त्यांनी आता मंजूर करून घेतलंय ना. अहो बरोबर आहे साहेब, प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये आता मंजूर केलं, मग आमचं वाटत त्यांना काय देता या? बरं, एक तारखेला पाणी सोडणार तुम्ही आम्हाला, बरं 10 दिवस पाणी ठेवणार आहे का शेतीला आवडतं नाही? नाही शेतीला आवर्जून नाही, पिण्यासाठीच काढले प्रकरण. पिण्यासाठी पाणी या. बरं, पाठीमागच्या वेळेस आमची जी लोक राहिली होती, आमचं जे भरणं राहिलं होतं ते कसं काढायचं आता? जवळजवळ साहेब 41 चारीवरचं 150 एकर भरणं राहिलं या. ह्याला जबाबदार कोण? सांगा ना, काय करायचं, कसं करायचं? आज तुम्ही आमच्याकडे होता, एक इथं टिपका राहत नव्हता भरण्याचा, सगळं भरणं निघत होतं, पण आता आमचं का भरणं निघाला या? आता बघू बरं का. काय परिस्थिती माहितीये का, आता काय कार्ड निघाल आता खाली. आता ते आलाय नवीन साहेब होता मागच्या वेळेस, त्याला काय जरूर नाही. साहेबांनी साधी त्या मकराच्या तलावात सुद्धा पाणी सोडलं नाही राव. नाही ऐका ना, 26 दिवस पाणी चाललं होतं मागचं, आता 10 दिवस पाणी या. 26 दिवसामध्ये ह्याला पाणी गेलं नाही तिथे कडेला, आता कसं जाईल? नाही तिकडे नाही न्यायचं, 193 पर्यंतच न्यायचं. आता ते काय जाऊ शकते का तेव्हा पाणी? बर, 193 पर्यंत न्यायचं. 17 फेब्रुवारीला पाणी सुटलं साहेब आपलं मागचं आवर्तन, अजून पण नाही झालं. बरं 18ला सोडलं होतं आपण. 7 दिवसाचं आवर्तन होतं ह्याच्या सहित. काय म्हणते त्याला. आणि त्याच्यात नंतर हे जाणं शिरसाईच 10 दिवस 15 दिवस बघा घेतात. 10 दिवस त्यांना गेलं ना पाणी. साहेब, जाणारी शिरसाईला 10 दिवस पाणी तुम्ही सोडलं, ठीक आहे, पण आमचं भरणं 150 एकर राहिलंय, 4 क्रमांक 41 व मॅडमला फोन केला तर मॅडमनी दरा बंद केलं साहेब तिथलं. 150 एकरचं भरणं आमचं राहतं या. मी काय म्हणतो साहेब, असा दुजाभावपणा कशामुळे आमच्या इंदापुरावर? बरं, उद्याचं पत्र आहे आमचं, उद्या जर त्यांना विचारलं आम्ही, उद्या आत्मदानाचं पत्र आहे 5 तारखेला, जर एखाद्याने आत्मदान केलं तर काय होणार आहे सिद्ध? आत्मदान वगैरे काय, आता पाणी आलंच आहे ना, सोडणारच आहे ना आपण. अहो पाणी आलं, पण आता प्यायला पाणी नाही साहेब, गावागावामध्ये प्यायच्या पाण्याची वरड झाली या, तर करायचं कसं? शेतीचा आवर्तन पाठीमागचा आम्हाला कडला गेलंच नाही. समजा आमचा 44 नंबरचा फाटा आहे, लांबी आहे 13 किलोमीटर, 3 किलोमीटरला पाणी गेले साहेब त्याचं, बाकीचं भरण तसं राहिले. हे कसं काय करायचं काय? अहो तुम्ही आम्हाला होता साहेब, आम्हाला तुमचा आधार होता इथं. आता काय आहे माहितीये का, ह्या मॅडमला, खंडारे मॅडम आणि हुरसुंगे साहेबांना काहीच अजून कळा नाही. पाणी येतंय कुठं, जातंय कुठं, साहेब पण निवडतं, साहेब पण कुठं. अहो मोटर आपण बंद करू, साहेबच काय? साहेबच कंटिन्यू चालूच. बरं, साहेब पण कंटिन्यू चालला ना, पाणी पुढे गेलं पाहिजे ना. पण मग तेच की, ते काय आता मोटरानं उपचान, ते काय साहेब पण वाली लयच राहिलाय. ते आता काय, त्याला एक ड्रास्टिक निर्णय, धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. सगळ्याला मिळालं पाहिजे. पाणी सगळ्याला मिळालं पाहिजे. साहेब पण चालू, त्याच्यावर तुम्ही ही लावा, पट्टी लावा. पट्टीचं काय, ती पट्टीचं काय, पट्टी भरतेला होती, त्याला अधिकृत पट्टी भरली की ती अधिकृत झाली. असा प्रकार आहे तो. काही करा साहेब, बाबा आमचं पाणी हो का साहेब कुठल्याच फटाला जात नाही. आणि आता प्यायच्या पाण्याची वरड आहे. उद्या तिथं पिपळ्या लोकांचं आतमध्ये नाही साहेब, तिथं आपल्या शेतपळी शाखेसमोर, की बाबा आम्हाला प्यायला पाणी सोडा. मग आता दौंड तालुक्यामध्ये जर विचार केला तर दौंड तालुक्यामध्ये साहेब इतकं हे झालं या, कुठल्याही फाट्याचं राहिलं नाही. आम्ही बघून आमच्या दौंड भागात नाही राहिलं कुणाचं भरणं. मग आमचं का राहतं या, आमचं का राहते सांगा ना मला. बरं, आम्हाला मोजूनच पाणी का मिळतं या? बरं, यात सुटताना पाणी कमी रोटेशन सुटतंय, पाणी आम्हाला कमी ह्यानी सुटतं या. मग ह्याला पर्याय काय? आता पाणी चाललं 180 तिथं.
मग मला सांगा आता पाणी आपल्याला किती पाहिजे? तुम्ही इथला अनुभवी माणूस आहे, पाणी पुढे न्यायचं म्हणलं तर पाणी आपल्याला तिथं शेतकऱ्याला किती पाहिजे? 380 400 पाणी पाहिजे. 180 जर पाणी सोडलं तर कसं पाणी साहेब पुढे जाईल? नाही येईल की वाढवून, उद्या वाढेलच किती. हा साहेब लय मोठा गोळ आहे. आमचं इतर मग एकच आहे की सहकार्य करा, सगळ्यांना प्यायला पाणी सोडा. आता प्यायचं पाणी तुम्ही म्हणताना शेतीला पाणी नाही, मग आमचं दुसरं आवर्तन गेलं कुठं? 30 दिवसाचं आवर्तन आहेच की ठरलेलं. अहो 30 दिवसाचं कुठलं साहेब? वरण आवर्तन 30 दिवसाचं या, हितनं नाही, शेतपळपासनं नाही. हा शेतपळपासनं नाही, हा सगळ्याचं मिळून आहे ते. 32 दिवसाचं आवर्तन आपल्या तिथनं सुटल्यापासून साहेब, पण पाणी बंद झालंच नाही की. असं कसं म्हणता येईल 32 दिवसात? उद्या साहेब आम्ही मॅडमला जाब विचारणार आहे तिथं. डाळ नंबर 2 ला रास्ता रोको ठरवले साहेब 5 तारखेला 8 वाजता रास्ता रोको या. मॅडमला तिथं यावं लागन, सांगावं लागन की बाबा तुम्ही आमच्या इंदापुरावर अन्याय का करताय? काय असं ते आम्हाला हक्काचं वाढा की. आम्ही सगळे जेवाय बसलो या, तुम्ही तिकडे दौंडवाडीला टाटामध्ये सगळं वाढताय ना, आम्हाला कशा शिव तिकडे वाढताय? नाही नाही बरं का. हा ते आता आपण रोटेशन काढून घेऊ आपण. प्यायचं पाणी सगळ्याला पाणी पोचवू प्यायला. नाही साहेब, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वड्याला पाणी सुटलं पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायत, मग ते कुठले असू द्या, शेटपळीच्या असू द्या, पिपल्याच्या असू द्या, निरगुडच्या असू द्या, अकोल्याच्या असू द्या, पण प्रत्येक पुढे बी असू द्या, नाविरुवी असू द्या, बाबीर असू द्या, लोणी असू द्या, प्रत्येक ग्रामपंचायतीला प्यायला पाणी सुटलं पाहिजे. पाणी बंद झालं पाहिजे प्यायचं पाणी बरोबर. माझी साहेब तुम्हाला मी आत्मदानाचा इशारा दिलाय. भगवान खारतोडे यांनी सगळ्या कुटुंबाने 25 शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा दिलाय. मला एवढंच कळतं साहेब, आत्मदानाची वेळ आणू नका. आम्ही प्यायला मागतोय ना, प्यायला तर द्या आम्हाला. हो मग काय. ओके साहेब, ओके, धन्यवाद साहेब. करतो नियोजन करू साहेब. वर्ण पाणी वाढून द्या तर काय होईल? तुम्ही 180 जर मला पाणी दिलं तर पाणी पुढे जाणार नाही ना. आणि रोटेशन आहे 10 दिवसाचं मला इंदापूरला माझ्या. ही साहेब शाळा आहे सगळ्या. आणि मॅडमला